पांडुरंगाचा फोटो पूर्ण येतो। जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदना कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। आनंद घन असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। जीवसुखाचा प्रवासी हे काव्य सध्या आपण अभ्यासत आहोत। परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहिलेल्या ओव्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की सर्व सद्ग्रंथांचा अभ्यास करून मंथन करून जे हे ओवी रूपी लोणी परमपूज्य डॉक्टर काकांनी काढलेलं आहे ते सेवन करण्याचा आपण सगळ्यांनी आनंदाने प्रयत्न करूया। प्रत्येक जीव मूळचा सुखरूपच आहे हे दुसऱ्या ओवीमध्ये आपण पाहिलं। पहिल्याच चरणामध्ये काका म्हणतात जीव सुखरूप स्वभावे, की प्रत्येक जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्मरूप असल्यामुळे तो सुखरूप आहे, आनंदरूप आहे आणि असा आनंदरूप सुखरूप असणारा जीव जो आहे तो मात्र मायेच्या प्रभावाखाली अडकून दुःख भोगतो आहे आणि असं दुःख आनंदघन असणाऱ्या जीवानी भोगावं आणि रडावं हे काही कृपाळू संतांना पाहवत नाही आणि म्हणून त्या आक्रंदनातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात आणि ओवी रूपी चिंतन जे आहे ते आपल्या समोर मांडत असतात। आता ही कल्पित माया, सुरुवातीलाच शब्द आलेला आहे की कल्पित, म्हणजे माया मुळात नसून ती एक निव्वळ कल्पनाच आहे। पण या कल्पनेच्या चुकीच्या कल्पनांच्या प्रभावाखाली येऊन आपण जे सर्वजण आहोत ते उगीचच दुःख भोगत राहतो आणि अनेक प्रकारांनी दुःख भोगतो। आता या मायेचं स्वरूप सांगत असताना नाथ महाराजांची एक अतिशय सुंदर ओवी आपल्या समोर आहे। आपण मायेचा अर्थ मागच्या वेळेला पाहिला की मुळात नसून जी भासते तिला माया असं म्हणतात। तर ही कशी आहे तर भ्रमतो मायेचे निजमूळ, भ्रांती हेच फूल सोज्वळ, भूली ते इचे साजूक फळ, विषय रसाळ सदा फलित। की या मायेचं निजमूळ काय आहे तर भ्रम हे मायेचं निजमूळ आहे। म्हणजे सत्य आणि असत्य यातील भेद न कळणे याला भ्रम असं म्हटलेलं आहे आणि आपल्याला तो कळत नाही, आपलं मूळचं स्वरूप काय आहे ते लक्षात येत नाही आणि म्हणून जे असत्य आहे त्यालाच आपण आपलं मूळचं स्वरूप समजून बसलेले आहोत। हाच आपल्या ठिकाणी झालेला काय आहे तर भ्रम आहे। तर भ्रम हेच या मायेचे मूळचे स्वरूप आहे। आता भ्रांती हा शब्द दुसऱ्या चरणात आलेला आहे। ही भ्रांती म्हणजे नेमकं काय आहे तर सत्य आणि असत्य या दोन्हीची भेसळ होऊनच हे संपूर्ण दृश्य जगत जे आहे ते तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी भासमान झालेलं आहे। पण त्यातलं सत्य जे आहे ते न ओळखता असत्य जे आहे त्याची सारखी प्रतीती येणे आणि त्याला सत्य समजणे त्याला भ्रांती असं म्हटलेलं आहे। आणि ही भ्रांती जे आहे ते या मायेचं काय म्हटलेलं आहे तर ही भ्रांती म्हणजेच त्याचं विकसित फळ आहे आणि विषय जे आहेत असत्य असणारे सगळे जे मिथ्या असणारे विषय जे आहेत ते विषय सत्य वाटणे, त्याच्यातच सुख आहे असं वाटणं हे काय आहे तर मोह आहे। तीच आपल्याला पडलेली भूल आहे की ज्या ठिकाणी सुख नाही त्या ठिकाणीच ते सुख आहे असं समजून बसणे
हा आपल्याला चित्ताला झालेला मोह आहे. आणि याचं हा मोह जो आहे हा माया वृक्षाचं काय आहे तर अत्यंत साजूक असं फूल आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अत्यंत दिखाऊ मोहक असं असूनही ते घ्यायला गेलं की मात्र आपल्याला त्याच्यातून अनुभव येतो तो दुःखाचा. आणि हा जो माया वृक्ष आहे तो कशाने सतत टवटवीत प्रफुल्लित राहतो तर त्याचं उत्तर दिलेलं आहे की विषयांनी रसयुक्त 5 विषयांच्या रसांनी सतत बहरलेला असा हा मायारूपी वृक्ष आहे. आणि ह्या मायारूपी वृक्षाला जे फळं येतात ते फळं सुख किंवा दुःख या रूपाने तुमच्या आमच्या समोर सतत येत असतात. आता ही जी माया आहे जी मुळातच नाही असं सांगितलेलं आहे पण भासमान आहे, या मायेकडे पाहण्याचा दृष्टिकोन 3 प्रकारांनी या जगतामध्ये विकसित झालेला आहे. आता तुमच्या आमच्यासारखा जीवभावात अडकलेला देहबुद्धीनीच वागणारा कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीत अडकलेला आणि जगाला सत्यत्व देणारा असा जो सामान्य माणूस आहे तो या मायेकडे की सत्य आहे ह्या रूपानेच पाहत राहतो. म्हणजे सामान्य माणसाची या दृश्य जगताकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती सत्य दृष्टी आहे. त्यानंतर ज्यांनी थोडाफार तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे असे जे तत्वज्ञ आहेत ते माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय याचा शास्त्रशुद्ध अभ्यास ज्यांनी केलेला आहे ते मात्र या मायेला अनिर्वचनीय असं म्हणतात. म्हणजे सच्च्या वचनाशीही जी जुळत नाही आणि असच्च्या वचनाशीही जी जुळत नाही तिला सतासत विलक्षण अनिर्वचनीय परिवर्तनशील आणि म्हणून मायिक मिथ्या असं या मायेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. आणि ज्यांच्या जीवनामध्ये या मायेचा पूर्णपणे निराश झालेला आहे, ज्यांनी तिला पुरेपूर ओळखलेली आहे आणि जे तिच्या बंधनामध्ये आता कधीच अडकू शकत नाही असे जे जीवनमुक्त आहे ते या मायेकडे तिरस्कृत दृष्टीने म्हणजे तुच्छ या दृष्टीने पाहतात. आता म्हणजे ते तिचा तिरस्कार करतात किंवा तुच्छ समजतात असा काही भाव त्यांच्या मनात आहे असं नव्हे, पण तिचं स्वरूप ओळखल्यामुळे तिच्या कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकून पडत नाही. आणि जे भगवत भक्त आहेत ते या मायेतून पार झाल्यानंतर संतांच्या संगतीत राहून तिला पूर्ण ओळखल्यानंतर आणि तिचा प्रभावाखालून ते सुटल्यानंतर भगवत भक्त जे आहेत ते या मायेकडे लीला म्हणून पाहतात. आणि लीला म्हणून तिच्याकडे पाहायला शिकलं की त्यामध्ये आनंद जो आहे तो प्रत्येकाच्या वागण्यातून सुद्धा दुःखाचा अनुभव जरी व्यावहारिक सत्तेत येत असला तरी आपली त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी जर विकसित झालेली असेल तर त्या ठिकाणी त्याच्याकडे भगवंताची लीला म्हणून 3 गुणांचा परिणाम म्हणून पाहून आपल्याला आपल्या ठिकाणचं दुःख जे आहे ते नक्की कमी करता येतं. मायेचं वर्णन करताना अजून एक सुंदर अशी नाथ महाराजांची ओवी आहे की माया म्हणावी येणे भावे जे मी कदा विद्यमान नव्हे. की माया तिलाच म्हणतात की जी कधीच विद्यमान नसते, म्हणजे प्रत्यक्षात ती सत्यत्वाने कधीच नसते पण तरी सुद्धा भासते. या लागी अविद्या येणे नावे वेदानुभवे गर्जती शास्त्रे. आणि म्हणून सगळे वेदशास्त्रे जे आहेत वेदांत शास्त्र जे आहे ते गर्जना करून सांगतं की या मायेची जी अविद्यारूपी एक शक्ती आहे ती शक्ती ब्रह्मविद्या जे प्राप्त करतात त्यांच्या ठिकाणी त्या शक्तीचा काहीही प्रभाव पडत नाही. आणि म्हणून या अविद्येतून या मायेतून सुटण्यासाठी ब्रह्मविद्या जी आहे तिचा आम्ही काय केला पाहिजे तर अंगीकार केला पाहिजे. आता भासत असून म्हणजे दिसत असून ती नसते हे कसं काय तर आपल्याला झोपेचं एक उदाहरण आपल्या समोर आहे की झोप आपल्याला लागते त्याही वेळेला ती दिसत नाही आणि जाग झाल्यावर सुद्धा ती दिसत नाही. त्याप्रमाणे ही माया जी आहे ही ह्याप्रमाणे फसवी आहे असा एक निर्णय तिचा आपल्या समोर आता होऊन गेला की माया कशी आहे तर फसवी आहे. ती वास्तविक पाहता कल्पनारूपच आहे पण कल्पनारूप असून जेव्हा तिला आम्ही सत्यत्व देतो तेव्हा तिच्या दडपणाखाली आम्ही जणू काही दडपल्यासारखं होतो आणि सुखदुःख जे आहे ते भोगत राहतो. आता हा सुखदुःखाचा भोग घेणारा जो
जीवभावात रमणारा जीव आहे तो स्वतःच्या ठिकाणी कसं त्यानंतर वर्तन करतो, तर मी सुखी मी दुखी ऐसा विलाप चाले मुखी लाभ हानीची रुखरुखी आयुष्यावरी. ही सुख दुःख रूपी द्वंद्वामध्ये अडकल्यामुळे या जीवाला काय होत राहतं, सुखरूपत्व जे स्वतःच्या ठिकाणचं आहे त्याची जाणीव जणू काही पूर्ण पुसल्यासारखी होते आणि तो नंतर मी सुखी मी दुःखी असा विलाप करतो, म्हणजे रडत राहतो आणि बरळत राहतो. वास्तविक पाहता तो आनंद रूप आहे, त्याच्या आनंद रूपाला कधीही केव्हाही धक्का लागत नाही. पण जीवभावात अडकलेला देहबुद्धीत अडकलेला जो जीवात्मा आहे तो मात्र मी आनंद रूप आहे आनंद घन आहे असं स्वतःच्या ठिकाणी न म्हणता मी सुखी आहे आणि मी दुःखी आहे याप्रमाणे सतत काय करत राहतो, तर बरळत राहतो आणि लाभ आणि हानी ह्याच्या बरोबर स्वतः सुद्धा एक तर आनंदित होत राहतो नाही तर दुःखित होत राहतो. इथं आनंदित म्हणण्यापेक्षा हर्षित होत राहतो किंवा दुःखी होत राहतो आणि आयुष्यभर या द्वंद्वामध्ये तो अडकून पडतो. 4 द्वंद्व आपल्या समोर ठेवलेले आहेत भगवद्गीतेने. त्यातलं मुख्य द्वंद्व जे आहे ते एकच आहे, सुख आणि दुःख. याला द्वंद्व असं म्हटलेलं आहे. परस्पराच्या बरोबर विरुद्ध असणारे 2 अनुभव आणि त्या 2 अनुभवामध्ये हा जीवात्मा जो आहे तो अडकून पडलेला आहे. आता सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की अंतःकरणाला अनुकूलतेचा ज्या वेळेला अनुभव येतो त्यावेळेला तिथं सुख निर्माण होतं आणि प्रतिकूलतेचा अनुभव येतो त्यावेळेला त्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. आता सुख आपल्याला केव्हा केव्हा होतं, तर ज्या वेळेला व्यवहारामध्ये आपल्याला लाभ होतो, ज्या वेळेला यश मिळतं, ज्या वेळेला आपल्याला जय प्राप्त होतो एखाद्या खेळामध्ये त्यावेळेला आपल्याला सुख होतं. आणि ज्या वेळेला आपण व्यवहारामध्ये काहीतरी नुकसान पोहोचतं म्हणजे हानी होते, त्यानंतर पराजय होतो आणि अपयश पदरी येतं त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. असं बरोबर परस्पर विरुद्ध असं हे सुख आणि दुःख आहे. आता हे सुख आणि मी सुखी किंवा मी दुःखी नसून मी आनंदरूप आहे हा सिद्धांत आहे आणि मी सुखी मी दुःखी हा सद्यस्थितीमध्ये असलेला आपला अनुभव आहे. तर ह्या सुखी दुःखी ह्या बरळण्यातून सुटून मी अहम ब्रह्मास्मी मी आनंद घन आहे या अनुभवापर्यंत तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे, तर पोचायचं आहे. मग आता हे सुख किंवा दुःख तुम्हाला आम्हाला का होतं त्याचं उत्तर शास्त्राने आपल्या समोर दिलेलं आहे की आपलं मन ज्या वेळेला आपल्या स्वरूपापासून ढळतं म्हणजे बाजूला होतं म्हणजे खाली पडतं म्हणजे पतित होतं त्यावेळेला आपल्याला सुख किंवा दुःखाचा जो अनुभव आहे तो सतत सुरू राहतो. म्हणजे आपल्या मनाची स्थानभ्रष्टता झाली, स्वस्वरूपापासून ते खाली ढळलं की आपल्याला सुखाचा किंवा दुःखाचा जो अनुभव आहे तो सतत येत राहतो. मनाचे स्वस्थानी राहणे याला सुख असं म्हटलेलं आहे आणि मन तिथून खाली ढळणे त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. विषयांच्या अनुभवातून ज्या वेळेला आपण पाहतो आपल्याला सुख मिळतं त्यावेळेला ते विषयांच्या अनुभवातून मिळत नसून विषयांविषयी वाटणारी अनुकूलता, त्याची झालेली प्राप्ती आणि त्याचा भोग घेत असताना क्षणभर आपलं मन जे आहे ते अत्यंत स्थिर होऊन जातं. म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाल्यासारखं क्षणभर होतं स्थिर झालेलं आणि त्या ठिकाणी मग आपल्याला आतमध्येच असणाऱ्या सुखाचा अनुभव येतो. म्हणजे असलेल्या सुखावरच सुखरूप तत्वावरच आपल्याला येणारी सुखे जी आहेत ती सतत काय होतात तर प्राप्त होत राहतात. मग आता सारखं आपल्याला सुखी व्हावंसं वाटतं याचं तरी कारण काय असलं पाहिजे, तर सुखरूपत्व हे माझं स्वरूप आहे आणि दुःख जे आहे ते आगंतुकपणे आमच्या समोर येऊन उभं राहतं. कधी देहाच्या परिस्थितीमुळे तर कधी कौटुंबिक परिस्थितीमुळे तर कधी राजकीय परिस्थितीमुळे ते सतत तुमच्या आमच्या समोर येऊन धडकतं आणि ते धडकल्यानंतर आपल्याला ते परिस्थिती अनुकूल असेल तर आपल्याला वाटतं मी सुखी झालो आणि आपल्याला ती परिस्थिती ती घटना जर आपल्याला प्रतिकूल वाटत असेल तर आपल्याला वाटतं मी दुःखी झालो. म्हणजे सुख आणि दुःख हे जे आहे ते अंतःकरणाच्या अनुकूल प्रतिकूल ह्या प्रतिक्रियांवर अवलंबून आहे.
आणि डॉक्टर काका आपल्याला एक साधना सांगतात की क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवणे याला साधना असे म्हणतात. की साधना म्हणजे नेमकी आम्ही काय करावं असा जो आपल्या समोर सातत्याने प्रश्न असतो त्याला दिलेलं हे उत्तर आहे की अंतःकरणाने म्हणजे मनाने प्रत्येक गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी, वस्तूविषयी, पदार्थांविषयी आतमध्ये जो क्रिया प्रतिक्रियांचा खेळ आपला चाललेला असतो त्या क्रिया प्रतिक्रियांच्या खेळातून बाजूला पडून त्याच्याकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने बघणे याला साधना असे म्हणतात. आता सुख येऊ दे किंवा दुःख येऊ दे, काहीही जरी आपल्याला आलं तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. हे या सुखदुःखादी द्वंद्वातून बाहेर पडण्याचा एक सुंदर मार्ग आपल्याला सांगितलेला आहे की सुखाने हुरळून जाऊ नका आणि दुःखाने होरपळून जाऊ नका. सुखदुःखाने सतत हुरळणं किंवा होरपळणं हे जर चाललेलं असेल तर अंतःकरण जे आहे, मन जे आहे ते अस्थिर राहतं आणि अस्थिर मनाला कधीही आतच असणाऱ्या सुखरूप तत्वाचा, आनंदघन स्वरूपाचा अनुभव जो आहे तो येऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं मन जे आहे ते कसं करायचं आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर सांगितलं की मन भगवंतापासून ढळलं की त्याला सुखदुःखाचा अनुभव येतो. तर त्याला सतत आनंदरूप आणि सुखरूप करायचं असेल तर काय केलं पाहिजे तर जयासी वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे असं आपण मागच्या वेळेला पाहिलं. आणि ज्ञानेश्वरी माऊली आपल्याला सांगते की तू मन हे मीच करी. की मन जे आहे जे आम्हाला सुखदुःखाचा अनुभव सारखं देत राहतं त्याला सुखरूप असणाऱ्या परमात्म्याजवळ सतत ठेवण्याचा प्रयत्न ह्याला साधना असे म्हणतात. आणि ही जी साधना आहे ती आपल्याला मनापासून करता आली पाहिजे म्हणजे या सुखदुःखादी द्वंद्वातून आपल्याला आपली स्वतःची सोडवणूक करता येईल. खूप महत्वाचं आहे पहा. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, त्याचे परिणाम काय होतात, त्यातून फळं काय प्राप्त होतात, अंतःकरणात आपल्याला काय त्याचे अनुभव येतात, हे सगळं शास्त्र आपल्याला समजून सांगणार आहे. पण गोंदवलेकर महाराज एक छान उदाहरण देतात की थर्मामीटर जो आहे तो आपल्याला ताप किती आला हे समजून सांगू शकतो, म्हणजे दाखवू शकतो. समजून नाही सांगत पण आपल्याला ते टेम्परेचर दाखवू शकतो. पण ताप घालवण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्यामध्ये नाही. तसं शास्त्र आपल्याला सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय हे सगळं समजून सांगणार आहे. पण ते प्रत्यक्ष घालवण्यासाठी आपण त्या पद्धतीने विचारच केला पाहिजे. जसं ताप घालवण्यासाठी क्रोसिनची गोळी किंवा पॅरासिटामॉलची गोळी घ्यावी लागते तेव्हा ताप उतरतो, किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या लागतात ताप उतरण्यासाठी. हे जसं आपल्याला करावं लागतं त्याप्रमाणे सुखदुःखातून बाजूला होण्यासाठी भगवंताच्या चरणी तेथे माझी हरी वृत्ती राहो याप्रमाणे चारीच्या चारी वृत्ती भगवंताकडे वळवण्याचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला आम्हाला सातत्याने करावा लागतो. भगवंताचं नाम घ्यावं लागतं. तेव्हा या त्रिविध तापातून तुमची आमची जी आहे ती नक्की सुटका होऊ शकते. आता पुढच्या ओवीमध्ये म्हणजे चौथ्या ओवीमध्ये आपल्या समोर आहे की जन्म जरा मरण हे भय सदाचे दारुण, जीवा एकचे आभरण आशेचे असे. सुखरूप तत्वापासून ढळलेला म्हणजे ब्रह्मस्वरूपापासून ढळलेला असा जो पतित झालेला जीवात्मा आहे तो सतत भयग्रस्त असतो. आता हे भय कशातून निर्माण होतं? आधीच आपण पाहिलं की माया म्हणजे निव्वळ कल्पना आहे. तसं भय ही सुद्धा एक निव्वळ कल्पना आहे. हे भय आपल्याला कशातून निर्माण होतं तर द्वितीयात वै भयं भवती असं श्रुती माऊली आपल्याला सांगते की दुसरेपणाच्या अनुभवातून मी एक कोणीतरी वेगळा आहे आणि जग म्हणून माझ्यापासून काहीतरी भिन्न आहे, वेगळं आहे. आणि असं वेगळेपणाच्या अनुभवातून तुम्हाला आम्हाला दुःखाचा जो अनुभव आहे, आता दुःखाचा अनुभवाचं एक लक्षण भय एक दिलेलं आहे की भय हे भवरोगाचं काय आहे लक्षण आहे. सतत भीती. कशामुळे ही भीती वाटते, या भयाचं कारण काय आहे तर भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक माया जाण, माया निवर्तक ब्रह्मज्ञान हे संत सज्ञान बोधती.
की संत आपल्याला समजून सांगतात की या भयाचे जनक कोण आहे, म्हणजे या भयाचा पिता कोण आहे. तर द्वैत बुद्धी हा या भयाचा काय आहे, तर जणू काही पिता आहे. आणि द्वैत जनक माया जाणं, हे जे आहे ते सगळं द्वैत जे आहे ते मायेने निर्माण केलेलं आहे. वास्तविक पाहता एकमेव अद्वितीय असं परब्रह्म सर्वत्र भरलेलं असतानाही ही माया मात्र दुसरं जगत रूपाने तुम्हाला आम्हाला काहीतरी दाखवते, भासवते आणि तेच सत्य आहे अशी कल्पना सुद्धा तिच्या दडपणाखाली आम्ही करून टाकतो. मग आता या भयातूनही मला सुटका करून घ्यायची असेल, या मायेतूनही मला सुटका करून घ्यायची असेल, तर ज्यांनी त्या मायेतून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे, जे ब्रह्मानंदी सतत डुलत आहे, असे सज्ञान असणारे संत जे आहेत ते आपल्याला सांगतात की माया निवर्तक ब्रह्मज्ञान. या मायेचा निराश करायचा असेल, अविद्येचा निराश करायचा असेल, तर ब्रह्मज्ञानाशिवाय आत्मज्ञानाशिवाय सकल कारणासह दुःख निवृत्ती आपली कधीच होऊ शकत नाही. आत्ताच आपण पाहिलं की सुख हे आपलं स्वरूपच आहे, म्हणून सुखाचे अनुभव जे आहेत ते फारसे आपल्या लक्षात राहत नाही, कारण स्वरूपात मिसळून जातं. पण दुःख जे आहे ते आगंतुक आल्यामुळे ते मात्र दुःखाचे अनुभव लक्षात राहतात आणि ते निवृत्त करावंसं वाटतं. सुख कधी आपल्याला आपल्यापासून निवृत्त करावंसं वाटतं का, तर वाटत नाही. पण दुःखाचे अनुभव जे आहेत ते मात्र चित्तातून घालवावेसे नक्की प्रत्येकाला वाटतात. जवळ दुजे जोडे तव तव संसार भय जोडे, तुकाराम महाराजांचं. एक नाथ महाराजांचं, एक तुकाराम महाराजांची, एक डॉक्टर काकांची, एक दासबोधातली, अशा सगळ्या ओव्या कशासाठी आपण पाहतो, तर एकाच्या सांगण्याने हे जर आपल्याला पटत नसेल तर चार चार संत ज्या वेळेला एकाच गोष्टीविषयी आपल्या समोर सातत्याने मांडणी करतात त्यावेळेला तरी ते सत्य आहे असं समजावं. पाचमुखी परमेश्वर, की पाच मुखांनी ज्या वेळेला एकच तत्वज्ञान आपल्या समोर मांडण्यात येतं त्यावेळेला ते भगवंताकडूनच आलेलं आहे असं निश्चित समजावं आणि आपलं जीवन जे आहे ते आनंददायी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करावा. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते पूर्ण भयाने व्यापून गेलेलं आहे. कशा कशाचं भय तुम्हाला आम्हाला वाटतं हो? भोग भोगणाऱ्याला शरीरामध्ये रोग निर्माण झाले तर आता ते भोग भोगता येणार नाही म्हणून भय आहे, म्हणजे भोगामध्ये रोगाचं भय आहे. उच्च कुलात जन्माला जो कोणी आलेला आहे त्याला तिथून भ्रष्ट होण्याचं भय आहे, की ज्या ह्याच्यात मी जन्माला आलेला आहे त्या कुळाला, त्या नावाला यत्किंचित सुद्धा धक्का लागू नये त्याची सुद्धा सारखी काय असते, आतमध्ये भीती असते. जे धनवान आहेत, पैशांचा जिथं ओघच ओघ सुरू आहे त्या सगळ्यांना राजाचं भय असतं. म्हणजे आपण पाहतो की ईडीचं भय त्या ठिकाणी आहे. संपत्ती भरपूर असली की त्या ठिकाणी भय हे आहे, ठेवलेलंच आहे. श्रीमंत माणसाला तर आपले नातेवाईक जरी आपल्याकडे आले तरी सुद्धा ते पैसे मागायला आले की काय, असाच त्या ठिकाणी काय निर्माण होतो, तर संशय निर्माण होतो. त्यामुळे धन जिथं जास्ती आहे त्या ठिकाणी राजाचं भय आहे, नातेवाईकांचं भय आहे, चोराचं भय आहे. त्यानंतर आपल्या मनामध्ये जर मन दुबळं असेल तर त्या दीनतेचं भय आहे की आपण याच्यातून पार पडू शकणार नाही, असं दुर्बलता जी आहे ती सुद्धा आपल्या भयाला कारणीभूत आहे. त्यानंतर बळ अंगात असेल तर आपल्यापेक्षा सुद्धा दुसरा कोणीतरी बलवान असू शकतो म्हणून शत्रूचं भय त्यामध्ये आपल्या समोर आहे. त्यानंतर ज्या देहामध्ये आपण राहतो त्या देहाला 3 अवस्था आहे, बाल्य, तारुण्य आणि वृद्धाप्य. तर जसजसं वय वाढत जातं तस तसं आता आपलं रूप बदलत चाललेलं आहे आणि म्हणून म्हातारपणाचं, म्हणून मग वरच्या ओबीत काका म्हणतात, जन्म जरा मरण हे भय सदाचे दारुण. की कानाजवळचे केस पांढरे दिसायला लागले की भय निर्माण होतं, की संध्या छाया भिवविती हृदया, असं आपल्या समोर गाणं आहे की आता आपल्या मरण जवळ येत चाललेलं आहे असं लक्षात येऊन सतत भय चित्तामध्ये दाटत राहतं.
ते मरणाचं भय आहे. आता मरणाचं भय सुद्धा कशातून निर्माण झालं ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर शास्त्राचा अभ्यास खूप असेल तर आपल्यापेक्षा जास्ती शास्त्र शिकणाराही कोणीतरी एखादा असू शकतो आणि तो आपल्याला वादविवादामध्ये जिंकू शकतो, म्हणून त्याचं सुद्धा भय आहे. खूप गुणी असेल, म्हणजे सद्गुण खूप असतील आपल्या जवळ, तरी संगत जर दुर्जनाची प्राप्त झाली तर आपल्यातले सद्गुण चालले जातील का काय, याचं सुद्धा एक प्रकारचं भय आहे. याप्रमाणे ह्या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला सतत कशाचं तरी भय आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. डॉक्टर काका गमतीने म्हणतात की काय होईल कसं होईल, या भयाची कन्या कोण आहे तर चिंता ही या भयाची कन्या आहे असं म्हटलेलं आहे. आणि जिथं या संसाराविषयी, देहाविषयी, त्याच्यामध्ये घडत असणाऱ्या बदलाविषयी सतत भय आहे, त्या ठिकाणी जो महामंत्र चालतो त्याला डॉक्टर काका काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल हा महामंत्र म्हणतात. आणि ह्या महामंत्रामध्ये जो अडकलेला आहे तो रामकृष्ण हरी सुद्धा शांतपणे म्हणू शकत नाही, का श्रीराम जयराम जय जयराम शांतपणे म्हणू शकत नाही, आणि स्वस्थपणे आपलं जीवन कधीही जगू शकत नाही. आणि म्हणून हे भय कसं छळतं, नसून कसं छळतं ते आपल्याला बघायचं आहे. मग आता एक वैराग्यशील माणूस आहे तो मात्र भयरहित असतो, कारण त्याच्या चित्तातल्या 3 भ्रांती ज्या आहेत त्या गळून पडलेल्या असतात. मी देह आहे अशी दृढ बुद्धी असेल तर मरणाचं भय सतत आपल्या ठिकाणी असतं. पण मरण येऊन येऊन कोणाला येणार आहे? जीवन आनंदाचे, मरणेही रूप तयाचे, असं डॉक्टर काकांच्या एका काव्यात ते म्हणतात की जीवाला जसा जन्म आलेला आहे तसं मृत्यू सुद्धा आहे. कारण मृत्यूभूमीतच तुमचा आमचा जन्म झालेला असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये मृत्यू इतकी अटळ घटना दुसरी कुठलीही नाही. म्हणजे मला कधीच टाळता येणार नाही, त्याचा एवढा बाऊ करण्यापेक्षा नक्की माझ्यातल्या कुठल्या गोष्टीला मरण आहे हे आम्ही समजून घ्यावं. आता श्री गुरु तरी आपल्याला सांगतात की तू चैतन्य घन परमात्मा आहे. मग ते चैतन्य जे आहे ते मात्र अजर आणि अमर आहे, आणि देहाच्या साह्याने मी मात्र मला जन्म जरा मरण असणारा असा समजून चाललेला आहे. आणि या गैरसमजुतीमुळे मरणाचं भय जे आहे त्याने तुमचं आमचं चित्त जे आहे ते सतत व्याकुळ होऊन राहतं. आणि मग मरणाच्या या भयामुळे माणसाला प्रत्येक दिवस आनंदाने सुद्धा घालवता येत नाही. वर्तमान क्षण जे आहेत ते आनंदाने त्याला या भयापोटी काय करता येत नाही तर घालवता येत नाही. म्हणून मी देह नसून मी आत्मा आहे अशी दृढबुद्धी ज्याच्या ठिकाणी झालेली आहे तो मनात म्हणतो की नेऊन नेऊन तो यमदेव कोणाला नेणार आहे, तर तो देहाला मरण येणार आहे. वासना असेपर्यंत जीवात्मा इकडून तिकडं जाणार आहे, आणि तो जीवात्मा अत्यंत सहजतेने वस्त्र बदलतो. वासासी जीर्णानी यथा विहाय, असं भगवद्गीतेने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की तो बदलून बदलून ते जुनं वस्त्र टाकून नवीन देह तर धारण करत राहणार आहे. मग हा देह गेल्याचं दुःख कशाला करायचं? नवीन देहाची घडी जी आहे ती बसवून घ्यायची आहे. पण इथं तर तो विचार आपल्याला करायचाच नाही. तर आपल्याला देहात असतानाच जीवनमुक्तीचा अनुभव जो आहे तो घ्यायचा आहे. म्हणून जो सातत्याने शास्त्राचा अभ्यास करतो, संतांच्या वचनाचा सतत ज्याचा अभ्यास चाललेला आहे, चिंतन चाललेलं आहे, तो म्हणतो की तुला न्यायचं असेल तर खुशाल देहाला घेऊन जा, पण माझा जो आतला चैतन्य असणारा असा जो परमात्मा आहे तो तुला कधीही नेता येणार नाही, कारण तो कुठे जात नाही आणि येत नाही. आणि असं चैतन्य जे आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे त्याच्या चित्तातून मृत्यूचं भय पूर्णपणे निघून जातं. या मृत्यूच्या भयाला महाभय असं म्हणतात. आणि बाकीचे जे भय जे आहे ते ह्याच्या मानाने पुष्कळ छोटे आहेत. मग शास्त्राच्या चिंतनाने, श्री गुरूंच्या वचनाने, सतत त्याचा ध्यास घेतल्याने जर हे मृत्यूचं महाभयच माझ्या चित्तातून निघून जात असेल
तर अलीकडची छोटी छोटी भये जी आहेत ती सुद्धा निवृत्त होऊन जातात. आणि म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि अशी आत्मबुद्धी जर आपली स्थिर झाली तर मृत्यूसारखा महाभयाला सुद्धा देहात असतानाच आपण काय करतो तर जिंकू शकतो. त्यानंतर दुसरी भ्रांती आपल्या समोर दिलेली आहे ती जगत सत्यत्व भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. जगताला सत्य समजल्यामुळे जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनांना सुद्धा आपण सत्य समजून चालतो. वास्तविक पाहता प्रत्येक सकाळपासून तर संध्याकाळची परिस्थिती म्हणजे 24 तासाच्या एका दिवसात सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळच्या परिस्थिती सुद्धा सतत बदलणाऱ्या आहेत. आपलं मन सुद्धा सतत बदलणारं आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जे बदलणारं आहे ते मायेच्या प्रांतातलं आहे. जे मायेच्या प्रांतातलं आहे ते भासमान असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं ज्याने लक्षात ठेवलं तो ह्या भ्रांतीतून सुद्धा काय होऊ शकतो तर मोकळा होऊ शकतो. आता भयाचे 2 प्रकार अजून आपल्या समोर शास्त्रांनी सांगितलेले आहे. एक बाहेरून येणारं भय आहे आणि दुसरं आतून येणारं भय आहे. आता बाहेरून येणारं भय म्हणजे कुठलं आहे तर चोर आहेत, डाकू आहे, वाघ सर्प पाल झुरळ इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला आमच्या संपत्तीला नेऊ नये म्हणून भय आहे चोराचं डाकूचं. त्यानंतर वाघ सर्प विंचू साप इत्यादींचं जे भय आहे त्यांनी जर माझ्या शरीराला स्पर्श केला त्यांचा दंश झाला शरीराला त्यांनी खाऊन टाकलं तर मी जिवंतच राहणार नाही असं वाटतं. आणि म्हणून त्यांचं काय आहे त्यांच्या या शरीराच्या नाशानी त्याच्या शंकेनीच त्या नाशाच्या शंकेनीच हे भय जे आहे ते तुमचं आमचं उत्पन्न झालेलं आहे. पण मी शरीरच नाही असं ज्याला कळलेलं आहे तो या बाहेरून येणाऱ्या गोष्टीला घाबरत नाही. म्हणजे तो मुद्दाम वाघासमोर जातो मुद्दाम दंश करून घेतो सर्पाचा किंवा विंचवाचा असं अजिबात नाही. व्यवहारात जसं करायला पाहिजे तसंच त्यांच्याशी वागतो. पण ते जरी दिसले तरी शरीर नाशाच्या कल्पनेनी भयग्रस्त मात्र अजिबात होत नाही. दुसरं आतून उत्पन्न होणारं भय म्हणजे काय आहे तर मनुष्य जेव्हा निषिद्ध वर्तन करत राहतो पापमूलक गोष्टी करत राहतो अन्यायाने वागत राहतो अत्याचाराने वागत राहतो त्यावेळेला ते करत असतानाच त्याच्या मनामध्ये भयाची पाल सारखी चुकचुकत असते की आतूनच त्याचं मन त्याला सांगत असतं की बाबा रे हे बरोबर नाही. तरी गुणांच्या अधीन होऊन परिस्थितीच्या अधीन होऊन रागद्वेषाच्या अधीन होऊन ते नको ते कर्म जे आहे ते तो करत बसतो. आणि असे कर्म ज्याचे खूप साचलेले असतात त्याच्या अंतःकरणाला सतत कशाचं तरी भय त्या ठिकाणी राहून जातं. म्हणला ते एक छान उदाहरण देतात की एखादा लेक्चरर आहे त्याला त्या कॉलेजमध्ये त्याचं जे व्यासपीठ असतं त्याच्यावर उभं राहून लेक्चर द्यायचं असतं. पण तिथं जातानाच त्याचे हातपाय जर थरथर कापत असतील तर त्याचा एक अर्थ असा आहे की त्यांनी जो शिकवण्याचा गोष्ट आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला नाही. स्वयंपाक करताना एखादी गृहिणी घाबरते त्यावेळेला स्वयंपाक करण्याचं ज्ञान जे आहे ते तिने व्यवस्थित ती पाककला जी आहे ती व्यवस्थित तिने शिकलेली नसते. तसं या जीवनात जीवन जगत असताना जगात जीवन जगत असताना कसं जगावं काय पद्धतीने कर्म करावं ह्याचं कुठलंच ज्ञान नसल्यामुळे चुकीचं कर्म जे आहे ते आमच्याकडून घडतात आणि त्यातून मग आम्हाला भय उत्पन्न होतं. म्हणून आतलं भय बाहेरचं भय असे जे 2 प्रकारचे भय आहेत ते भय घालवायचे असतील तर निर्भय असणाऱ्या परमात्म्याचं अखंड चिंतन करावं. म्हणजे आमच्या ठिकाणचं भय जे आहे ते हळूहळू निवृत्त होतात. या भया संदर्भामध्ये एक डॉक्टर काका नेहमी एक कथा सांगतात की 12 खोल्यामध्ये मी एकटा की फिरायला गेलेला असताना त्या ठिकाणी एका विश्रामगृहामध्ये डॉक्टर काका उतरलेले होते आणि त्या ठिकाणी दुसरा तिसरा कोणीच नव्हता. आता खोल्या 12 होत्या आणि त्या ठिकाणी आता मी एकटाच आहे ही कल्पना मनामध्ये शिरली आणि भय वाटायला सुरुवात झालं.
एक सांगतात काका की खोल्या जरी 12 होत्या तरी मी 12 खोल्यात होतो का एकाच खोलीत होतो, तर एकाच खोलीत होतो. त्या एका खोलीचे दरवाजे वगैरे सगळे व्यवस्थित बंद केले तर भय वाटण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं. पण मनामध्ये मी एकटा आहे ह्या कल्पनेनेच ते भय निर्माण झालं. आणि मग काका म्हणतात की त्या ठिकाणी भूताची कल्पना, चोराची कल्पना, डाकूची कल्पना की ते काहीतरी येतील आणि मला त्रास देतील असं वाटल्यामुळे मी नंतर भीमरूपी म्हणायला सुरुवात केली. म्हणजे नसलेल्या भूताच्या मागे त्या हनुमंताला लावून दिलं. मग आता भीमरूपी म्हटल्याने भय कमी होतं. हा तुमचा आमचा सगळ्यांचाच काय आहे तर अनुभव आहे. पण मी एकटा आहे ह्या कल्पनेतच भय आहे. मी एकटा आहे म्हणण्यापेक्षा मी एकमेवाद्वितीय आहे, सर्व काही मीच आहे ही भावना जर आपण जास्तीत जास्त जोपासली तर भय जे आहे ते चित्तातलं तुमचं आमचं काय होऊन जातं तर कमी होऊन जातं. की जन्म जरा मरण हे भय सदाचे दारुण, की ह्या भयामुळे की परत परत जन्माला यावं लागतं. आता जन्म कशामुळे येतो तर वासनेच्या संघामुळे जन्म येतो. वासना का शिल्लक राहतात तर देह मी आहे हा अहंकार आणि जग सत्य आहे हा भ्रम, या दोन गोष्टीमुळे वासना ज्या आहे त्या विषय भोगाच्या छंदानी मनामध्ये शिल्लक राहतात. आणि त्या कशा पद्धतीने शिल्लक राहतात तर जीवा एकची आभरण आशेचे असे, असं डॉक्टर काका इथं पुढे आपल्या समोर म्हणतात की आशा हेच मुळात काय आहे, एक खूप मोठं दुःख आहे. आता जे आत्ता मिळत नाही ते मला पुढे कधीतरी मिळेल किंवा मिळावं. जे मिळालं ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकावं आणि जे मला मिळतंय ते तसंच तितकं छान पद्धतीने माझ्या मुलाबाळांना नातवंडांना मिळत राहावं. असं जे सारखं वाटणं आमचं सुरू आहे ना, हे व्हावं ते व्हावं, असं घडावं तसं घडावं, जे चांगलं आहे ते सतत राहावं, हे याला आशा असं म्हटलेलं आहे. आणि या आशेवर या आभरण म्हणजे दागिना, तर ह्या जीवाला ह्या आशेचा एकच दागिना आहे आणि तो दागिना गळ्यात घालून तो काय ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, त्या जन्मी नाही इथं नाही तर स्वर्गात, असे हे सगळे सुख मला प्राप्त व्हावे म्हणून सतत ती आशा धरून मनामध्ये जीवन जगत राहतो. आशा नदी बहुजळा पिकवी तसे संसाराचा मळा, असं डॉक्टर काका एका काव्यामध्ये म्हणतात की ही आशाच काय करते का या संसाराचा मळा जो आहे तो फुलवत राहते. आता या संसाराचा मळा कितीही आम्ही फुलवला तरी सुद्धा संसारमळीच नासका हे तर सत्य काही बदलत नाही. कितीही जरी सुख सोयींनी युक्त अशा कितीही गोष्टी जरी आम्ही घरात आणून ठेवल्या तरी त्या सुखसोयींनी युक्त असणाऱ्या वस्तू अंतःकरणाला पूर्ण समाधान मात्र देऊ शकत नाही. कारण मुळातच प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते अपूर्णता हेच त्याचा काय आहे प्रपंचाचा तर स्वभाव आहे. आणि म्हणून पूर्ण सुख जे आहे ते या प्रपंचाच्या नादी लागून कधीही कोणाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून काय तर आशा नदी जी आहे ती आशा नदी स्वतंत्रपणे वाहू न देता डॉक्टर काका त्या काव्यामध्ये म्हणतात की संतांनी जसं नदीच्या काठी संतांची वस्ती आहे इंद्रायणी काठी, तसं त्या इंद्रायणी काठी ज्ञानेश्वर महाराज असतात. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चिंतनामध्ये या आशा नदीला मिसळून टाकावं, म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळी अशी ती आपली ठेवू नये. वेगळे संकल्प आपले ठेवले की त्याच्यातून आपल्याला दुःखाची निर्मिती आहे. आणि अनन्य शरणतेमध्ये मला काय वाटतं, मला काय असावं याबद्दलचा एकही विचार चित्तामध्ये आला नाही तर अंतःकरण जे आहे ते खुलं राहतं, मोकळं राहतं, सुखदुःखांनी व्याप्त होत नाही. आणि मोकळ्या मनाचा आनंद जो आहे तो आनंद तुम्हाला आम्हाला भरपूर आनंद देऊन जातो. आणि म्हणून व्यग्र चित्ताला एकाग्र करण्यासाठी आपल्याला अनेक साधना कराव्या लागतात. आणि ही व्यग्रता चित्ताची कमी झाली, जितका रजोगुण जास्त तितकं चित्ताचं चांचल्य जास्त आणि जितका सत्वगुण अधिक तितकं चित्तामध्ये स्थिरता जास्ती. आणि स्थिर अंतःकरणाला सतत सुखाचा अनुभव असतो आणि चंचल अंतःकरणाला सुखदुःखांचा अनुभव असतो. आणि मला जर सारखं सुखी व्हायचं
व्हावं असं वाटत असेल तर सुखरूप तत्व ओळखावं, जसं सगळ्या संतांनी ते ओळखलेलं आहे. आणि तेच मी आहे या भूमिकेवर, या महावाक्यावर चिंतन करत करत ते पूर्णपणे देहात असतानाच ब्रह्मरूप झालेले आहे. आता हे जगत आणि जगतातले सगळे सुख कसे आहेत ते आपल्याला 5व्या ओवीमध्ये डॉक्टर काका सांगतात. ते चकाके परी खोटे, जो तेची धरी नेटे, उडती निराशेचा दाटे अंधार मही. हे विषय सुख जे कसं आहे तर चकाकणारं आहे. आता चकाकणारं आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर त्या क्षणी त्या ठिकाणी अत्यंतिक सुख आहे असा आम्हाला अनुभव येतो आणि तेच खरं आहे असं वाटतं. पण हे सगळे विषय सुख जे आहेत ते येणारे आणि जाणारे आहेत. आता पहा, विषय सुखासाठी 3 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. एक, इंद्रियांची क्षमता पाहिजे. त्यानंतर विषयांमध्ये जी मनाची इच्छा आहे ते विषय प्रारब्धानी समोर असले पाहिजेत आणि ते जुळून येण्याचा सगळा योग निर्माण झाला पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्या विषय सुखातून तुम्हाला आम्हाला आनंद मिळाल्यासारखा वाटतो. पण हा आनंद क्षणभंगूर आहे, कायमस्वरूपी अजिबात नाही. आता ते चकाके म्हणजे विषय सुख चकाकणाऱ्या शिंपीसारखं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता शिंपीवर ज्या वेळेला सूर्याची किरणं पडतात त्यावेळेला त्या ठिकाणी ती शिंपी अतिशय चकचकीत चांदीसारखी दिसायला लागते. आता चांदी म्हणून जर त्या शिंपल्या हातात घेतल्या कोणी आणि नंतर पाहिल्या काही वेळाने तर अरे इथे चांदी नसून त्या ठिकाणी काय आहे तर नुसत्या शिंपल्याच आहे. मग त्या चांदीपासून ना ताट तयार करतायत, ना वाटी तयार करतायत, ना भांडे तयार करतायत. मग आता शिंपले एवढे गोळा केले पण चांदीचा एक कण सुद्धा त्या शिंपल्या चकाकणाऱ्या शिंपलीतून प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे सुख मिळेल म्हणून अनंत गोष्टी सुख देणाऱ्या आम्ही या घरामध्ये जमा करून ठेवतो, पण प्रत्यक्षात मात्र मनाला पूर्ण सुखरूपतेचा अनुभव जो आहे तो मात्र या विषयांपासून कधीही येत नाही. सुखा लागी जीवा करीसी तळमळ, तरी पंढरीसी जाय एक वेळ, असं आपल्या समोर संत म्हणतात की एवढी सुखासाठी तळमळ सुरू आहे ना तुझी, मग ते सुख पूर्ण कुठं आहे याचा शोध घेणं, त्याची मीमांसा कर, त्याचा विचार कर, संतांच्या चरणी जा. त्यानंतर खरंच विषयांमध्ये सुख आहे का विषय निरपेक्ष जीवन जगण्यामध्ये सुख आहे याचा एकदा संतांच्या ठिकाणी बसून निवाडाच करून घे असं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतात. आता मृगजळ, शिंपी या 2 गोष्टी आपल्याला सातत्याने सांगितल्या जातात. मृगजळामध्ये सुद्धा पाण्याचा भास होतो, पण भासमय पाण्यातून तुमची आमची कधी तहान भागवली जाऊ शकते का? तहान भागवली जाऊ शकत नाही. पाणी तिथं दिसतं पण पाणी तिथं नसतं. तसं सुख विषयांमध्ये दिसतं पण तत्वतः ते तिथं मुळीच नसतं. तर सुख हे आमच्या मनातच असतं. पण मनात असलेलं सुख, सुखरूप तत्व जोपर्यंत ओळखू येत नाही तोपर्यंत सुखासाठी इंद्रिय जी आमची आहे, मन जे आमचं आहे ते सतत बहिर्मुख होत राहतं आणि सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले या प्रकारची फजिती जी आहे ती जीवात्मा स्वतःच्या ठिकाणी सतत करून घेतो. आता प्रपंचातील वैषयिक सुख यांना सुखाभास असं म्हणतात. त्याच्यासाठी डॉक्टर काका नेहमी उदाहरण देतात की प्रपंचातलं सुख कसं असतं आणि परमार्थातलं पूर्ण सुख कसं असतं. परमार्थामध्ये सौख्य आहे आणि विषयांमध्ये सुखाभास आहे. तर आता हापूस आंब्याचा रस केल्यानंतर पूर्ण रस एका ठिकाणी एका भांड्यात आपण काढून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी वगैरे दुसरं काहीच मिसळलेलं नाही असा एक रस आहे. आणि दुसरा एका पातेल्यामध्ये त्या रस काढलेल्या कोळींना अजून काही रस चिकटलेला आहे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून त्या कोळी परत घालून काढलेला एक रस आहे. आता पाण्यात घातलेला जो रस, पाण्यात कोळी घालून किंवा दुधात कोळी घालून त्या पिळून काढलेला जो रस आहे त्याला सुद्धा थोडासा तो आंब्याचा रंगही असतो,
आंब्याची चवही असते आणि आंब्याचा सुवास सुद्धा त्याला असतो. पण आधी जो विदाऊट पाणी किंवा विदाऊट दूध काढलेला रस आहे त्याची चव आणि पाण्यात पिळून काढलेल्या रसाची चव ही मात्र दोन्ही ठिकाणी भिन्न भिन्न आपल्याला जाणवते. या दोन्ही मधला जो फरक आहे तसा परमार्थातलं सौख्य, सुखरूपता आणि विषयांमधला म्हणजे लौकिक जीवनातलं सुख यामधला फरक आहे. मग आपल्याला जर पूर्ण सुखरूपता हवी असेल तर मराठवाड्यामध्ये असं पाण्यात पिळलेल्या कोळीचा जो रस आहे त्याला फजिता असं म्हणतात. आणि हा फजिता म्हणजे हेच विषय सुख. भोगायची ज्याला सवय लागलेली आहे तो सुखासाठी कितीही तळमळत असला तरी विषय सुख सुद्धा शेवटी प्रारब्धाधीन आहे. आम्ही त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पण धन मान हे सगळं काही प्रारब्धाधीन आहे असं सगळे संत तुम्हाला आम्हाला समजून सांगतात. पण या संतांच्या वचनावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आशा निराशेचा सतत आमच्या जीवनामध्ये काय चाललेला असतो तर खेळ चाललेला असतो. सुखासाठी भरपूर प्रयत्न करत राहायचे, ते मला मिळावं मिळेल या आशेवर जगत राहायचं आणि पूर्ण सुखरूप असणाऱ्या तत्वाचं मात्र कधीच दर्शन न घेता देह सोडून द्यायचा. त्यालाच मनुष्याने देहात येऊन स्वतःची स्वतः केलेली आत्महत्या आहे असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की जो देहात येऊन या सुखरूप तत्वाला ओळखत नाही, आत्मज्ञान करून घेत नाही, तो काय करतो तर स्वतःची जणू काय आत्महत्या करून घेतो. कारण विषय सुख जे आहे ते मोहक असलं, चकाकणारं जरी असलं तरी क्षणभंगूर आहे. क्षणभंगूरता हा त्याला लागलेला दोषच आहे. दुसरं ते अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, दुसऱ्यांवर अवलंबून असलेलं आहे. म्हणजे विषय सुखासाठी सारखं आम्हाला परावलंबित्व स्वीकारावं लागतं. आणि आत्मसुख जे आहे ते मात्र स्वसंवेद्य आहे. ज्ञानेश्वर माऊली त्या सुखाचं वर्णन करताना म्हणतात, किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होये तया नाव सुख. तेच खरं सुख आहे की जिथं आत्मानंदी तुमचं मन रंगून जाईल त्यावेळेला जे सुख प्राप्त होतं त्याला खरं सुख असं म्हणतात. आणि मग बाकीची जी सुख आहे ती कशी आहे तर तात्पुरती आहेत, अनित्य आहेत. आणि म्हणून आपल्या समोर मांडणी आहे की विषय सुखातली अनित्यता, परावलंबित्व इत्यादी दोष जर निघून जातील तर त्या सुखाला आम्ही आत्मसुख असं म्हणू शकतो. पण विषयांच्या ठिकाणी अनित्यता आहेच आहे. त्यानंतर परावलंबित्व जे आहे ते आहेच आहे. कारण विषयांच्या इच्छा मनात असतात आणि ते भोगण्यासाठीचे पदार्थ जे आहेत ते मात्र जगात असतात. आणि म्हणून सतत जीवाचा देहाशी या प्रकारचा संबंध चालू राहतो आणि ते विषय भोगत असताना त्याच्या आड, ते मिळवण्याच्या आड जे जे कोणी येतात त्यांचा मग चित्ताला संताप, क्रोध, मत्सर इत्यादी गोष्टी तुमच्या आमच्या चित्तामध्ये त्यांच्याविषयी काय येतात तर दाटून येतात आणि असलेले संबंध सुद्धा पूर्णपणे बिघडून जातात. म्हणून पूर्ण सुख कशात आहे याचा निर्णय जो आहे तो संतांच्या संगतीमध्ये बसून त्याचा परिपूर्ण विचार करून सुखरूप असणारा मी या सुखासाठी का तळमळ करतो त्याची कारण मीमांसा सुद्धा संतांच्या जवळ बसून तुम्ही आम्ही केली पाहिजे. एक उपदेश साहस्त्री नावाचा ग्रंथ आहे आद्य शंकराचार्यांचा आणि त्यातला जो आत्मा आणि मन यांचा संवाद जो आहे तो अतिशय छान पद्धतीने शंकराचार्यांनी त्यात रंगवलेला आहे. असं परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात. म्हणतो की बा मना, तू एवढी खटपट करून बाहेर सारखं धावून बहिर्मुख होऊन सतत अनेक विषयांवर धावून जातो आणि तिथले सुख आणून तू मला समर्पित करतो. आता इथं मला समर्पित करतो म्हणजे माझ्या सत्तेवरच हे सगळे सुख तू भोगत राहतो. पण असला तरी या बाहेरच्या सुखांची मला अजिबात गरज नाही, कारण आत्मरूपाने मी अत्यंत सुखरूपच आहे. म्हणून तुझ्या या धडपडीतून घेऊन आलेल्या सुखाची मला अजिबात गरज नाही. आणि तुला तरी हे सुख भोगता येतात का
माझ्या सत्तेशिवाय म्हणजे चैतन्याच्या सत्तेशिवाय. तर मुळात तू वायू तत्वाचा असल्यामुळे म्हणजे मन मुळात वायू तत्वाचं असल्यामुळे ते कसं आहे तर पंचमहाभूतात्मक आहे. मन जे आहे ते वायू तत्वाचं आहे. वायू जो आहे तो 5 महाभूतापैकी आहे आणि 5 महाभूतांना जड महाभूतांना स्वतःची सत्ता नाही तर ते जड आहे आणि जड असणं घेता येत नाही. त्याला चैतन्याची सत्ता जी आहे ती आवश्यकच असते आणि म्हणून तू जड असल्यामुळे त्याचा भोग घेऊ शकत नाही. मी सुखरूप असल्यामुळे मला त्या भोगाची यत्किंचित सुद्धा गरज नाही. मग असं असताना ही धावपळ कशासाठी? आणि म्हणून अत्यंत शांतपणे जे असलं की ते सुखरूप तत्व जे आहे ते पूर्ण मनभर व्यापून राहतं आणि देहात असताना तो जीवात्मा जो आहे तो सुखरूप होऊन राहतो. जय जय रघुवीर समर्थ.